मित्रांनो, आज मी खूप खुश होते, कारण माझी इच्छा आज पूर्ण झाली होती. माझे सचिनसोबत लग्न झालं होते, ज्याच्यावर मी खूप प्रेम करत होते. आणि मी आता सुहाग रात्रीच्या बेडवर त्याची वाट पाहत बसले होते. मी एवढी सुंदर नसतानाही त्याने माझ्यासोबत लग्न केले होते. मी त्याची वाट बघत असतानाच एक अनोळखी पुरुष रूममध्ये आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. माझ्यासोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने माझे सगळे कपडे काढले. मी मोठ्याने आरडाओरडा करत होते, पण कोणीही बाहेरून आत आले नाही. तो संबंध बनवून बाहेर निघून गेला. त्यानंतर अजून एक पुरुष रूममध्ये आला आणि तोही माझ्यावर जबरदस्ती करू लागला. असेच एकानंतर एक असे 5 जण येऊन ते सर्व करून निघून गेले. माझी अवस्था खूप बेकार झाली होती. माझ्या अंगात थोडीही ताकद नव्हती. मला उठताही येत नव्हते. शेवटी सचिन आला. मी त्याला म्हणाले, सचिन, तू असं काय केलंस माझ्यासोबत? कोण होते हे लोक? तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून मला तर धक्काच बसला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूजा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेली खरी घटना सांगणार आहे. ही घटना 4 वर्ष आधीची आहे. आमच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. माझे PSC झाले होते आणि मी एका कंपनीत नोकरी करत होते. कंपनीत माझ्यासोबत कोणीही जास्त बोलायला येत नव्हतं आणि कोणीही मला जेवणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमात मला त्यांच्यामध्ये मिक्स करून घेत नव्हते, कारण मी दिसायला एवढी सुंदर नव्हते. घरामध्ये माझी बहीण होती. ती माझ्यापेक्षा दिसायला खूप सुंदर होती. घरात पण कोणी माझ्यासोबत नीट वागत नव्हते. माझ्या बहिणीसोबतच सगळे चांगलं वागत होते. तिला काय हवं काय नको ते सगळं बघत होते, पण मला एक गोष्टही विचारत नव्हते. उलट माझे आई बाबा म्हणत होते की आमची छोटी मुलगी दिसायला खूप सुंदर आहे, तिला हुंडा पण द्यावा लागणार नाही, तिला तर नवरदेव फुकटामध्ये घेऊन जाईल, पण हिला घरदार विकून हुंडा देऊन लग्न करावं लागेल, असे म्हणून मला टोमणे देत होते. माझा तिरस्कार करत होते. तरीही मी माझ्या फॅमिलीवर खूप प्रेम करत होते. माझे आयुष्य असं चाललं होतं, उदास उदास. माझ्या चेहऱ्यावर जास्त हसू नव्हते. एक दिवस कंपनीमध्ये एक नवीन मुलगा जॉईन झाला. त्याचे नाव सचिन असे होते. तो सगळ्यांशी मिळून मिसळून आणि सगळ्यांसोबत हसत खेळत राहत होता. एक दिवस त्याने मला एकटीच बसून जेवत असताना पाहिले. त्याला ते बहुतेक ठीक वाटलं नसेल, म्हणून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हॅलो, तुझं नाव काय? मी त्याला म्हणाले, माझे नाव पूजा आहे. तो मला म्हणाला, इथे एकटी काय करतेस? चल आमच्यासोबत जेवायला. मी त्याला म्हणाले, नाही नको, मला कोणीही मिक्स करून घेत नाही. तो हसला आणि म्हणाला, का? काय झालं? मी म्हणाले, मला नाही माहीत, कदाचित मी सुंदर नाही म्हणून ते लोक माझ्यासोबत असे वागत असतील. तो म्हणाला, अरे देहाने नाही तर मनाने सुंदर असावं लागतं, आणि तू मनाने खूप सुंदर आहेस. चल माझ्यासोबत, मग बघू कोण बोलतं ते तुला. असे म्हणून तो मला सोबत जेवायला वगैरे घेऊन जात होता. आम्ही दोघे चहा प्यायला, जेवायला आणि थोडंफार प्लेसमेंटमध्ये फिरायलाही जात होतो. आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. हे बघून सगळे त्याला म्हणत होते, हिच्याशी तू का बोलत आहेस? तिचा विचार सोडून टाक, ती तुझ्या लायकीची नाही. पण तो म्हणत होता, अरे ती पण एक मुलगीच आहे ना, आणि तुमच्यासोबत असं वागले की तुम्हाला कसं वाटेल? तिलाही मन आहे आणि भावना आहेत. असं वागलं तर तिला कसं होईल? असे म्हणून तो त्यांच्याशी न बोलता पुन्हा माझ्याकडे यायचा आणि मला जास्त इम्पॉर्टंट देत होता. त्याचं हे वागणं बघून सगळेच माझ्यासोबत बोलू लागले, मला मिक्स करून घेऊ लागले. त्याच्या अशा वागण्याने मी त्याच्यावर इम्प्रेस झाले आणि मला त्याच्यावर प्रेम झालं. पण मी स्वतःला कंट्रोल करत होते, कारण मी जरी त्याच्यावर प्रेम करत असले तर तो थोडी करत होता. तो तर माझा एक चांगला मित्र म्हणून राहत होता. म्हणून मी माझ्या स्वतःच्या फिलिंग कंट्रोल करत होते. एक दिवस माझा वाढदिवस होता. मी जेव्हा घरातून ऑफिसमध्ये आले तेव्हा पूर्ण ऑफिस सजवलेलं होतं आणि समोर केक होता. सगळेजण हॅपी बर्थडे पूजा म्हणून टाळ्या वाजवत माझं स्वागत केलं. मी एकदम शॉक झाले, कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता. मी खूप खुश झाले. सचिन समोर आला आणि माझ्या हाताला पकडून केक कट करण्यासाठी घेऊन गेला. तिथे केक होता आणि केकवर माझं नाव होते. मी केक कट केले आणि पहिला केक मी सचिनला भरवला.
त्यानंतर सचिनने त्याच्या खिशातून अंगठी काढली आणि खाली बसून त्याने मला प्रपोज केलं. पूजा, मला तू खूप आवडतेस. विल यू मॅरी मी? मी एकदम शॉक झाले. मी काय, सगळे शॉक झाले, कारण माझ्यासारख्या मुलीवर एवढा हँडसम, छान, हुशार मुलगा कसं काय प्रेम करू शकतो. त्याच्या मागे तर खूप छान छान मुली पडल्या होत्या. मग त्याला मीच का आवडले होते? मी खूप खुश झाले. माझ्या खुशीचा ठिकाणाच राहिला नाही. मी त्याला लगेच हा बोलले आणि त्याने माझा हात घेऊन माझ्या बोटामध्ये अंगठी घातली. भलेही माझ्या घरचे किंवा आजूबाजूचे कोण काय विचार करतील याचा मी विचार केला नाही, कारण लहानपणापासून त्यांनी जे माझ्यासोबत वागणूक केली होती त्यांच्याबद्दल विचार करून काय फायदा. मला लहानपणापासून प्रेम भेटले नाही. निदान आता या व्यक्तीकडून तरी प्रेम भेटेल. थोडे दिवस असेच गेले. आम्ही दोघं बाहेर फिरू लागलो, भेटू लागलो. माझ्या मनात एक आपुलकीची भावना पहिल्यांदा निर्माण झाली. मी त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करू लागले आणि त्याच्याबद्दल मी घरी सांगितले. मम्मी पप्पा तर स्पष्टच नाही म्हणाले. ते म्हणत होते की कोण काय, कुठला मुलगा कुठे राहतो, त्याचं गाव कोणतं, जात कोणती, अशा मुलासोबत तुझं लग्न कसं लावून द्यायचं. त्यापेक्षा तुला आपल्या पाहुण्यातल्याच कोणीतरी बघून लग्न करून देतो, असे म्हणून त्यांनी नकार दिला. मी त्यांना म्हणाले, तुम्ही कितीही स्थळ बघा, पण मला कोणीही पसंत करणार नाही. आणि तुम्हीच माझ्यासोबत आत्तापर्यंत चांगले वागला नाही तर बाहेरचे तरी मला कसे कोण पसंत करतील. असे म्हणून मी रडत बेडरूममध्ये गेले. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसवरून घरी आले आणि बघते तर घरामध्ये पाहुणे आले होते. माझ्या आईने माझ्या हातातून पर्स घेतली आणि मला म्हणाली, जा आणि पटकन तयार हो, तुला बघण्यासाठी पाहुणे आले आहेत. मी बघितले